सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पवन चक्कीला विकलेल्या जमिनी परत करा। घाट माथ्यावरील शेतकऱ्यांच्या पवन चक्कीला विकलेल्या जमिनी या मूळ शेतकऱ्यांना न विचारात घेता कंपनी विक्री करीत आहे। हे खरेदी विक्री झालेले दस्त थांबवावेत आणि त्या जमिनी मूळ मालकाला परत मिळाव्यात, त्या आम्ही घ्यायला तयार आहोत। यासाठी 28 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे शेकडो शेतकरी घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत युवा नेते, जखापूर ग्रामपंचायत सदस्य माननीय ऋतुराज भैया पवार व सर्व शेतकरी बांधव, सर्व पक्षीय सदस्य संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। शासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करणार असं आवाहन सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश वाघमारे। अधिकार हा फक्त आणि फक्त आपला आहे, त्यामुळे इथून पुढे आपण आपल्या गावाकडे जाय, मी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय, आम्ही जखापुरामध्ये सुरुवात केलेली आहे की थेट आपल्या जमिनीत जायचं, जमिनीवर ताबा आपला ठेवायचा, जमीन नांगरायची, भले तिथं पालं मारून राहायला लागू दे। जर कोणी कंपनीचा तिथं अधिकारी येऊन जर तुमच्यावर दादागिरी करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क काढा, त्याला त्याच मातीत काढायची आमची तयारी आहे। जर कंपनीचा अधिकारी आणि गावचा कोण दलाल तुम्हाला जर काय भीती घालत असेल की तुमच्यावर केसेस पडतील किंवा काय, तर त्या केसेस घ्यायची आमच्यावर, आमची जबाबदारी आहे। तुमच्यावर अजिबात केस पडणार नाही, तुमची जमीन ही तुम्हाला मिळेपर्यंत आपण सर्वांनी स्वस्त बसायचं नाही, फक्त ती गरीबाला बघून दम द्यायचं काम करू शकते। बरोबर का गब्बरकरचे? गब्बरकरच्या रानात कुणाचे पाय ठेवायची हिंमत नाही, त्यामुळे प्रत्येकाने धाडस करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत जाऊन जमीन नांगरायची आणि ते उद्यापासून नांगराय चालू करा, कारण देऊ नका। प्रकल्प आला होता त्यावेळेला आमच्या वाडवडिलांच्या जमिनी कंपनीनं अतिशय कवडीमोल दराने विकत घेतल्या। त्यावेळेला आम्हाला असं तोंडी आश्वस्त दिलं गेलं की ज्या वेळेला हा पवन ऊर्जा प्रकल्प संपेल त्यावेळेला तुमच्या मूळ जमिनी ह्या त्या मालकांच्या वारसांना देण्यात येतील। असं असताना पवन चक्कीचा प्रकल्प संपायला आलाय, अशा वेळेला त्या आमच्या हक्काच्या, आमच्या वाडवडिलांच्या जमिनी आम्हाला न देता त्या कोणतर भांडवलदार आणि मोठ्या लोकांना, दलाल लोकांना मध्यस्थी घालून त्यांना आमच्या परस्पर विकल्या गेल्या। आमचं मागणं असं आहे, म्हणणं असं आहे की त्या मूळ जमिनी ज्या आहेत त्या मूळ मालकांना परत देण्यात याव्यात आणि जे आम्हाला न विचारता दस्त केले गेलेत त्या नोंदी रद्द व्हाव्यात। या मूळ मागणीसाठी कॉम्रेड्स सोशल असोसिएशन आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीनं शेकडो शेतकऱ्यांसहित आज आम्ही कलेक्टर ऑफिसवरती निदर्शनं करत निवेदन देणार आहे। त्यानंतर शासनाला आम्ही 1 महिन्याचा अल्टिमेटम देतो या ठिकाणाहून। त्या 1 महिन्याच्या अवधीमध्ये जर तुम्ही मूळ मालकांना जमिनी जर परत नाही केल्या तर जो शेतकऱ्यांचा रोष असणार आहे त्याला त्या कंपनीने सामोरं जावं ही चेतावणी आम्ही या ठिकाणाहून देतो।